येस. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. ओके. तर आता आपण आधी आजची दिनांक लिहा, आजचा डे 3 लिहा आणि आपल्या परंपरेप्रमाणे 3 वाक्य लिहा की मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. तुमचे व्हिडिओज जर ऑन झाले तर बरं होईल. थोडासा उत्साह येईल मला सेशन घ्यायला. ओके. सारिका, रेणुका, गौरी, कृणाल, पुन्हा सारिका, अनामिका, सचिन, आवाज येत नाही सरस्वती, मॅडम. आवाज येत नाही. रेणुका. सगळ्यांना आवाज येतोय. तुम्हाला येत नसेल तर रिजॉईन करा. रिजॉईन करा. ओके. लिहिलं, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. पुढचं वाक्य, चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स त्यांच्याच आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. आणि पुढचं वाक्य, ओनली माय ॲक्शन्स कॅन चेंज माय लाईफ. ठीक आहे. ओके. तर केला का होमवर्क? अफर्मेशन्स लिहिले, मेडिटेशन ऐकले. आजचं सेशन झाल्यानंतर पुन्हा थोडा वेळ ग्रुप ओपन होईल, तर तिथे तुम्ही अपडेट करायचं आहे की तुम्ही होमवर्क केला आहे का आणि कितवा दिवस आहे तुमचा होमवर्कचा. ठीक आहे. जे नवीन असतील त्यांनी डे 1ची डे 2ची रेकॉर्डिंग बघून घ्यायची आहे. ओके. म्हणजे थोडंसं रुटीन लागेल, तुमचं लक्षात येईल, लिंक लागेल काय नक्की सुरू आहे. ओके. येस. आता आज आपण समजून घेणार आहोत स्वतःला, म्हणजे आपल्या मनाला, आपल्या विचारांना, की आपलं माइंड म्हणजे काय आहे. आपले विचार किंवा आपलं माइंड कुठे आहे बरं? कुठे असतात आपले विचार, आपलं माइंड, आपलं मन कुठे आहे? कुणाला माहिती आहे? एनिवन? माहिती का कुणाला? नाही माहिती कुणालाच? इथे आहे का? इथेच आहे ना? आपले विचार आपल्या डोक्यात आणि मन आपल्या हृदयात. तर विचार, थॉट्स, मन हे सगळंच इथे आहे. सगळंच कुठे? इथे आहे. ओके. मग हे काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. ओके. तर मन म्हणजे माइंड, याच्या 3 अवस्था असतात. किती असतात? 3 अवस्था असतात. एक असतं कॉन्शियस माइंड, एक असतं सबकॉन्शियस माइंड आणि एक असतं सुपर कॉन्शियस माइंड. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण बघत आहोत कॉन्शियस माइंड. ओके. कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे काय? मनाची जागरूक अवस्था किंवा चेतन अवस्था. आपण जे आता आहोत एकमेकांच्या समोर, मी बोलते आहे, तुम्ही ऐकत आहात. तुम्ही हे कसं ऐकत आहात? कानांनी ऐकत आहात, बरोबर? ते समजून घेत आहात. ॲट दी व्हेरी सेम टाइम तुम्ही काहीतरी फील करत आहात. थंड गरम म्हणजे फॅन सुरू असेल, एसी सुरू असेल, गार वाटत असेल किंवा उन्हाळा सुरू झालाय, गरमी होत असेल, हे पण तुम्हाला सेन्स होतंय. जर कुणाकडे स्वयंपाक सुरू असेल तर त्याचा सुगंध पण तुम्हाला येतोय, म्हणजे नाक पण सुरू आहे, है ना? त्या सुगंधानुसार तुमच्या जिभेवर एक सलाइवा तयार होतोय, लाळ तयार होते, है ना? म्हणजे हा सेन्स पण आपला सुरू आहे. तुम्ही जरी मला ऐकत आहात तरी सुद्धा घरात बॅकग्राऊंडने कोणीतरी तुम्हाला आवाज दिला किंवा तुमची डोरबेल वाजली किंवा बाहेर काहीतरी गाड्यांचा आवाज झाला तरी तुम्हाला ऐकू येतोय, है ना? तर हे सगळं जे सुरू आहे 5 ज्ञानेंद्रियांच्या मार्फत, 5 सेन्स ऑर्गन मधून जी आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय, माहिती जमा करतोय, ही सगळी माहिती जी आपण जमा करतोय 5 ज्ञानेंद्रियांमधून, हे काम कुणाचं आहे? कॉन्शियस माइंडचं आहे, जागरूक अवस्थेचं आहे. आपल्या मनाच्या जागरूक अवस्थेचं हे काम आहे. आता तुम्हाला आहे ना आश्चर्य वाटेल की आपलं हे जे मन आहे, कॉन्शियस जागरूक अवस्था, ही आपल्या आयुष्यात किती टक्के रोल प्ले करते? फक्त आणि फक्त 5 ते 10%. किती?
फक्त आणि फक्त 5 ते 10% रोल आत्ता जे सुरू आहे, ॲट प्रेझेंट आपण जे जे बोलतो, जे जे ऐकतो, ज्याचा ज्याचा फील घेतो, सुगंध घेतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ॲट प्रेझेंट जेव्हा होत असतात, तेव्हा याचा रोल, ह्या कॉन्शियस माइंडचा रोल ओन्ली 5 to 10% असतो. पण आपल्या आयुष्यात ज्या पण काही घटना घडतात, जे पण चित्र आपल्या आयुष्यात उभं राहतं, ज्या पण सिच्युएशन्स उभ्या राहतात, जे पण प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये येतात किंवा ज्या पण इच्छा पूर्ण आपल्या होतात, तर हे सगळं काम कुणाकडे आहे? ही सगळी जबाबदारी कुणाकडे आहे? 90 ते 95% सबकॉन्शियस माइंडकडे आहे. जे सुप्त अवस्था आहे, ज्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात, ज्याला अवचेतन मन म्हणतात, जे कॉन्शियसच्या खाली आहे, खोलवर आहे. ते मन कधी जागं असतं, ते मन कधी काम करतं, तर ते मन ज्या वेळेला सकाळी आपल्याला गाढ झोपेतून जाग येते, तिथून पुढचे 30 मिनिटं आणि ज्या वेळेला आपल्याला रात्री गाढ झोप येणारच असते, ती येतेच, आपण झोपतो, आपल्याला झोप लागली, कोणी शेजारच्याने हलवलं तरी आता आपण काही जागे होणार नाही, ही जी अवस्था असते, तिथून पुढचे 30 मिनिटं आपलं सबकॉन्शियस माइंड हे पूर्णपणे जागरूक असतं, ते त्याचं काम करत असतं. तर या वेळामध्ये तुम्ही जर सबकॉन्शियस माइंडला जाणीवपूर्वक काही पॉझिटिव्ह विचार दिले, तर तशा त्याच घटना तुमच्या आयुष्यात घडतात. म्हणून तुम्हाला काल सांगितलं होतं, की उठल्या उठल्या 21 वेळेला पॉझिटिव्ह वाक्य लिहा, अफर्मेशन. है ना? होतं काय, तर आपण ॲट प्रेझेंट 5 ज्ञानेंद्रियांमधून जी पण माहिती घेतोय, वातावरणातून जी पण माहिती घेतोय, जी पण माहिती घेतोय, जी पण माहिती घेतोय, ती सगळी माहिती कॉन्शियस माइंड सबकॉन्शियसकडे पाठवतं. आत्ता ॲट प्रेझेंट ह्या क्षणामध्ये, हा क्षण निघून गेला, नवीन क्षण आला. ॲट प्रेझेंट ह्या क्षणामध्ये, अरे हा पण क्षण निघून गेला. म्हणजे प्रत्येक वेळेला जो वर्तमान आहे, वर्तमानामध्ये 5 ज्ञानेंद्रियांमधून जी पण माहिती आपल्याला मिळते कॉन्शियसला, कॉन्शियस ती ॲज इट इज कुठे पाठवतो? सबकॉन्शियसला पाठवतो. आणि सबकॉन्शियस काय करतो? त्या माहितीचं चित्र स्वरूप तयार करतो. काय तयार करतो? त्या माहितीचं चित्रस्वरूप, आणि ते चित्रस्वरूप म्हणजे ॲक्चुअल आपल्या लाईफमध्ये आपल्या समोर घडणाऱ्या घटना, परिस्थिती, प्रॉब्लेम्स, इच्छापूर्ती. आता जर तुमच्यापैकी कोणाचं असं म्हणणं असेल, की आम्ही खूप प्रयत्न केले, आम्ही खूप हार्डवर्किंग आहोत, आम्ही खूप प्रामाणिक आहोत, आम्ही रेमेडीज पण केल्या, आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन पण करून पाहिलं, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन पण केलं, पण आमच्या काही इच्छा पूर्ण होत नाही. तर त्या का होत नाही, त्याचं सायंटिफिक रिझन आज तुम्हाला कळणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का, की पहिली अवस्था काय मनाची? कॉन्शियस माइंड. त्याचं काम काय? ॲट प्रेझेंट 5 ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून आजूबाजूची सगळी माहिती घ्यायची आणि ती ॲज इट इज, जशीच्या तशी कुठे पाठवायची? सबकॉन्शियसला. आता सबकॉन्शियस माइंडचं काम काय आहे? जी माहिती त्याला मिळालेली आहे कॉन्शियस कडून, त्याचं चित्र स्वरूप आपल्या आयुष्यात ऍक्च्युअल दाखवायचं. ठीक आहे? मग थोडंसं लक्षात येतंय का तुम्हाला? सबकॉन्शियस माइंड काय करतंय? त्याला जी माहिती मिळते त्याचं चित्र स्वरूप दाखवतंय ना. मग सबकॉन्शियसला आपण कसलं चित्र स्वरूप दाखवायला पाहिजे? कसली माहिती दिली पाहिजे? कसली माहिती दिली पाहिजे? कुठली माहिती दिली पाहिजे? पॉझिटिव्ह दिली पाहिजे ना. आपण काय करतो? गॉसिप करतो, एकमेकांना टोमणे देतो, ते स्टेटसला ठेवतो आणि ते त्याने पाहिलंय की नाही ते आपण पाहत बसतो. आपण टीव्ही सिरियल्स बघतो आणि जे जे हिंदी किंवा मराठी किंवा ते बिग बॉस, तुम्ही जे पण तिथे टीव्ही सिरियल्समध्ये बघतात, खास करून जेवण बनवताना आणि जेवण जेवताना तुम्ही जे पण बघतात, तेच सगळं आपल्या आयुष्यात घडतं. बघा, थोडासा पॉज घ्या, विचार करा, की त्या घटना घडल्यात की नाही. जे त्या सीनमध्ये असतं ते एकतर आपल्या आयुष्यात सुरू असतं किंवा आपल्या आजूबाजूच्या आपल्या फ्रेंड्स, रिलेटिव्हच्या आयुष्यात सुरू असतं. है ना? बिझनेसमध्ये काहीतरी असतं, घोळ.
बिझनेस पार्टनरमध्ये, नोकरीमध्ये असतो, प्रमोशन होऊ द्यायचं नाही. थर्ड पार्टी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतं, सासबहू का सीन असतो, है ना? सावत्र आई असते किंवा सासू असते. याच्या पलीकडे काय स्टोरीज? पिक्चर घ्या किंवा सिरियल घ्या. मला सांगा याच्या पलीकडे जाऊन जाऊन काय आहे? आणि हेच सगळे प्रॉब्लेम आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात. का असतात? कारण कॉन्शियस माइंडचं काम काय आहे? 5 ज्ञानेंद्रियांमधून घ्यायचं, घ्यायचं, घ्यायचं. ॲट प्रेझेंट जे पण मिळतंय आजूबाजूला ते घ्यायचं, घ्यायचं. हे काम आहे. आणि ते तसंच्या तसं सतत, 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 सतत जशी माहिती मिळाली तशीच्या तशी सबकॉन्शियसला पाठवायची. आणि सबकॉन्शियसचं काम 90 ते 95% जबाबदारी आहे, की जे मला मिळालंय ॲज इट इज त्याचं चित्रस्वरूप ह्या माणसाच्या आयुष्यात दाखवायचं. कारण हा माणूस जर मला ह्याच माहितीचा पुरवठा करतोय, याच माहितीचा पुरवठा करतोय, याच माहितीचा पुरवठा करतोय, म्हणजे ही माहिती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, असं सबकॉन्शियस माइंडला कळतं. ओके? याचं उत्तम उदाहरण काय आहे? काय आहे? आपली सगळ्यांची कंप्लेंट असते, की आमची मुलं ऐकत नाहीत, ऐकत नाहीत, ऐकत नाहीत. मग आपण काय करतोय? आपल्या मुलांच्या समोर, आपल्या मुलांच्या माघारी प्रत्येकाला हेच सांगतोय, आमची मुलं ऐकत नाही, ऐकत नाही, ऐकत नाही. मग काय करतात? टीव्ही बघतात, टीव्ही बघतात, टीव्ही बघतात. गेम खेळतात, गेम खेळतात, गेम खेळतात. उलट उत्तर देतात. मग त्या मुलांच्या कानावर सतत, सतत तेच जातंय. त्यांच्या कॉन्शियस माइंडला. कॉन्शियस माइंड काय करतंय? ॲज इट इज ते कुठे पाठवतंय? सबकॉन्शियसला. सबकॉन्शियसला रोज काय मिळतंय? माझी आई म्हणते, की मी अभ्यास करत नाही. माझी आई सगळ्यांना सांगते, मी अभ्यास करत नाही. माझी आई सगळ्यांना सांगते, मी ऐकत नाही, मी टीव्ही बघतो. मग त्याचं सबकॉन्शियस माइंड काय करतं? अरे ही माहिती मिळाली, याचं चित्रस्वरूप तयार करा. चित्रस्वरूप म्हणजे काय? ॲक्चुअल इन्सिडेंट तो घडवून आणा त्याच्या आयुष्यात. ओके? याचं विरुद्ध एक्झाम्पल काय आहे? इतकंसं पिल्लू जन्माला आलं. नाव ठेवलं त्याचं शिवबा. आई होती जिजाऊ. आणि तिने त्या छोट्याशा बाळाला काय म्हटलं? अहो राजे, अहो राजे, अहो राजे. मग ज्या वेळेला त्या बाळाच्या कानावर सतत, 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 सतत काय शब्द गेला? राजे. मग हा जो शब्द आहे राजे, हा सतत कॉन्शियस कडून सबकॉन्शियस, कॉन्शियस कडून सबकॉन्शियसला गेला. सबकॉन्शियसला काय कळलं? अरे सतत राजे येतंय, म्हणजे हा शब्द महत्वाचा आहे, मला याच्यावर काम केलं पाहिजे आणि ह्या बाळाच्या, मुलाच्या, व्यक्तीच्या आयुष्यात राजे पद आणून दिलं पाहिजे, ते चित्र मी उभं केलं पाहिजे. मग राजे शब्दाची काय काय क्वालिटी आहे? राजा कसा वागतो, चालतो, बोलतो, उठतो, झोपतो, अभ्यास करतो, तसं तसं ते आपसूक त्यांच्या आयुष्यात घडत गेलं. नो डाऊट आईने पण घडवून आणलं, है ना? होतंय का क्लिअर की काय असतं आपल्या? मग बघा आता तुमच्या आयुष्यात काय काय प्रॉब्लेम्स आहेत, काय काय इच्छा अपूर्ण आहेत. मग आपण आपल्या कॉन्शियस माइंडला काय दिलं पाहिजे, जेणेकरून सबकॉन्शियस माइंड तेच घडवून आणेल. ओके? येतंय लक्षात? तर आता तुम्हाला बघायचंय, तुम्हाला लिहायचंय वहीवर, की तुमचे कुठले कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ते प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात का आले? कारण तुम्ही रोज 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 तेच घोळत होतात, तेच घोळत होतात, तेच घोळत होतात. ताई 2-2 वेळेला ग्रुपला टाकतात, माझे 2च प्रश्न आहे, माझे 2च प्रश्न आहेत. पण आता ते प्रश्न काय ते मला माहितीच नाहीये. पण तुम्हाला माहिती ना, की माझे 2च प्रश्न आहे आणि तुम्ही तेच घोळताय, तेच घोळताय, तेच घोळताय कॉन्शियस माइंडकडे. मग कॉन्शियस माइंड तसंच्या तसं तो आपला बिचारा. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, सुपर कॉन्शियस माइंड, डिव्हाइन रेकी एनर्जी, युनिव्हर्स, हे इतके भोळे भाबडे बिचारे आहेत ना सगळे, इतके बिचारे, त्यांना ना चांगलं वाईट काही कळत नाही. त्यांना गोरं काळं काही कळत नाही. त्यांना पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही कळत नाही. त्यांना एकच कळतं, ही व्यक्ती ज्याच्यावर चर्चा करते आहे, सतत 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 ज्याचा विचार करते ते महत्वाचं. त्याला मी फक्त तथास्तु म्हणणार, असं सगळ्या देवांना, स्वामींना, युनिव्हर्सला एवढंच येतं. सबकॉन्शियस माइंडला, रेकीला, ब्रह्मांडाला एवढंच येतं. काय? की जे विचार सुरू आहे त्याला फक्त मला तथास्तु म्हणायचंय, बाकी माझं काम काहीच नाही. बाकी त्यांना दुसरं काहीच येत नाही.
येते लक्षात? मग आपण विचार करायचा आहे, की आपण आपल्या कॉन्शियस कडून सबकॉन्शियस कडे काय पाठवतोय? जे आपल्याला हवंय तेच पाठवतोय, की जे आपल्याला नकोय ते पाठवतोय? ओके? तर म्हणून आपल्याला अफर्मेशन्स लिहायची आहेत. सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्याच्या पद्धती आहेत. सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्यासाठी काही पद्धती आहेत. त्यातली पद्धत काय? अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय? तर जाणीवपूर्वक बोललं जाणारं सकारात्मक वाक्य. कॉन्शियसली, जागरूक राहून, जाणीवपूर्वक, फोर्सफुली पॉझिटिव्ह स्टेटमेंट आपल्याला बोलायचं आहे आणि ते पुन्हा 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 बोलायचंय. मग ते स्टेटमेंट काय काय असू शकतं? तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम न बोलता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. शाळेत विरुद्धार्थी शब्द शिकलेत का? माहिती सगळ्यांना? हां. तर मग जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम न चिघळता, न घोळता, न रिपीट करता तो प्रॉब्लेम ॲक्चुअली सॉल्व्ह झालाय. मग त्याचं विरुद्ध पॉझिटिव्ह वाक्य काय असेल? ते सतत, 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 सतत बोललं पाहिजे. सध्या आपण काय करतो? सकाळी मुलं-बाळं टिफिन दिला, नवऱ्याला टिफिन दिला, सगळे कामाला गेले. जर गृहिणी असतील किंवा वर्किंग वुमन सुद्धा काय करतात? सगळं झालं की मग एक तर मैत्रिणीला किंवा आईला फोन करायचा आणि आपला पट्टा सुरू. कसला? गॉसिप. हिची चुगली, तिची चुगली, तिची चुगली, नवऱ्याने असं केलं, सासूने असं केलं, तसं केलं, तसं. 3-4 बहिणी असतील, तो फोन झाला की दुसरीला करायचा. तिचा ठेवला की मावशीला करायचा, काकीला करायचा किंवा मग ग्रुप कॉल करायचा आणि प्रत्येकाकडे आपण तेच सांगतो. होतं का असं? अजून काय करतो आपण? किट्टी पार्टी करतो. फक्त महिलांच्या बाबतीत नाहीये. मी पण तुमच्यातलीच एक होती. आता जरा वेगळी आहे. ओके? किट्टी पार्टी करायची आणि जी प्रेझेंट नाहीये तिच्याबद्दलच बोलायचं. दुसऱ्या दिवशी अरे तिसरी मैत्रीण येते. मग तिच्याबद्दल बोलायचं. शब्द ब्रह्मांड आहेत. है ना? शब्दाला एनर्जी आहे. तर होतं काय, की जे आपल्याला नकोय ना, तेच बोलतोय आपण. ते पण सतत. आणि ते सतत बोलल्यामुळे काय होतंय, सबकॉन्शियसला ते जातं. सबकॉन्शियस आपला बिचारा भोळा भाबडा अगदी. त्याला काही कळत नाही. त्याला एवढंच कळतं, अच्छा माझ्याकडे माहिती आली का? मग ही घटना स्वरूपात घडवून आणायची. त्याला हे नाही कळत, की ही घटना घडल्यानंतर ह्या व्यक्तीला काय होणार आहे? दुःख की आनंद? ही घटना याला वेदना देणार आहे, की सुख देणार आहे, की समाधान देणार आहे? जी माहिती मिळाली त्याची घटना घडवून आणायची. जी माहिती मिळाली त्याची घटना घडवून आणायची. एवढंच कळतं. मग आपल्याला बघायचंय, की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशी माहिती पुरवली पाहिजे. आपली इच्छा पूर्ण होईल अशी माहिती पुरवली पाहिजे, की एखादं दुःख उगाळत बसलं पाहिजे. ओके? तर सबकॉन्शियस माइंडला अफर्मेशन म्हणजे जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह वाक्य पुरवायचे आहेत. आता हे वाक्य कसे असावेत? तर हे वाक्य वर्तमान काळातले असावेत. म्हणजे समजा तुम्ही नोकरी शोधताय. तर मला नोकरी मिळालेली आहे, असं नकोय. मला प्रमोशन मिळालेलं आहे. माझा बिझनेस छान चालणार आहे, असं नकोय. तर ऑलरेडी माझा मस्त बिझनेस सुरू आहे. माझं ना प्रमोशन झालेलं आहे. मला पाहिजे ती नोकरी मिळालेली आहे. माझी मुलं माझं काय ऐकतात ना. वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्समध्ये बोलायचं आपल्याला. काही काही सेंटेन्स तुमचे असे तयार होतील अफर्मेशनचे, जे परफेक्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असेल. म्हणजे आय एम ग्रेट, आय एम कूल, आय एम हॅपी. म्हणजे मला सुख हवंय, तर मला आजच्या दिवसापुरतं हवंय का सुख? ही प्रोसेस मला कंटिन्यू सुरू हवी आहे ना. मग त्यावेळेला तिथे कंटिन्युअस टेन्स वापरला गेला पाहिजे. है ना? की मी दररोज सुखी आहे. ओके. तर तुम्हाला वही, पेन घेऊन बसायचंय, रोज थोडासा अभ्यास करायचा आहे, तुमचे सगळे प्रॉब्लेम्स लिहायचे आणि त्याला त्याचं विरुद्धार्थी स्टेटमेंट तयार करायचंय. ओके. आता सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्याच्या पद्धती काय आहेत? तर अफर्मेशन आहे. अफर्मेशनच्या पुढे काय आहे? व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? की जी इच्छा आहे किंवा जो प्रॉब्लेम आहे, त्याचं जे तुम्ही अफर्मेशन तयार केलेलं आहे, तर ते तुम्हाला बघायचंय. वाह! किती क्लायंट आहे, माझा मस्त बिझनेस चाललाय.
बघायचंय, इमॅजिनरी बघायचंय. फक्त व्हिज्युअलायझेशनवर थांबून चालत नाही. तर युनिव्हर्सला काय कळतं? शब्द नाही कळत, तर इमोशन्स कळतात. तर त्या शब्दांना जोडून तुमच्या इमोशन्स पाहिजे. वाह! माझं प्रमोशन झालंय. तर तुमच्या बॉडी लँग्वेजमधून, तुमच्या इमोशन्स, भावमधून ते कनेक्ट झालं पाहिजे. तुमचे शब्द आणि तुमचे भाव एकत्र आले पाहिजे. जर तुम्ही शब्द वेगळे, तुम्ही अफर्मेशन बोलतायत, पण इमोशन त्या अफर्मेशनला कनेक्ट नाही झाल्यात. तुमच्या इमोशन्स वेगळ्याच काहीतरी आहेत. तुमचं वाक्य वेगळंच काहीतरी आहे. तर तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शन कधीच काम करणार नाही. लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन कधीच काम करणार नाही. येतंय लक्षात? तर हे काय आहे? एक सिग्नल. रेडिओ माहिती सगळ्यांना? तर रेडिओ तुम्ही सुरू केल्या तुम्हाला आवडतं तेच गाणं वाजतं का त्याच्यावर? तर काय करावं लागतं आपल्याला? त्या रेडिओचं जे चॅनल आहे, तर तो त्याचा जो अँटिना आहे, तिथं जी फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करावं लागतं, ट्यून करावं लागतं. तर ज्या वेळेला तसंच ह्या ब्रह्मांडाची एक फ्रिक्वेन्सी आहे आणि आपण ब्रह्मांडाचा अंश आहोत. आपण वेगळे कुणीच नाही आहोत. जसं समुद्र आहे आणि त्याची एक लाट आहे. मग ही लाट आणि हा समुद्र वेगळा असतो का? कधीच शक्य नाही, है ना? समुद्राची लाट आणि समुद्र वेगळा आहे का? कधीच शक्य नाही. तसंच आपण कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. आपण ब्रह्मांडाचा एक अंश आहोत. आपण ब्रह्मांडापेक्षा वेगळे नाही आहोत. तिथे एक ब्रह्मांड आहे, ही स्पेस म्हणजे, आणि त्याचाच अंश इथे एक ब्रह्मांड आहे. ह्या दोन्ही ब्रह्मांडांमध्ये ज्या वेळेला फ्रिक्वेन्सी अलाइन होते, मॅच होते, ट्यून होते, अलाइन होते, त्यावेळेला तुमच्या मनातला थॉट मॅनिफेस्ट होतो किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ज्या वेळेला ब्रह्मांडातली एनर्जी आणि तुमची एनर्जी ही कनेक्ट होते, मॅच होते. तर खूपदा आपल्याला असा प्रश्न पडतो किंवा काही लोक असे असतात की खूप असं युट्यूब, गुगलवर अभ्यास करून काहीच होत नाही. मग ते लोक चुकीचं सांगतात, खोटं सांगतात, म्हणून मग असं पेड क्लासेसमध्ये येतात आणि म्हणतात ह्या टेक्निक तर युट्यूबला पण आहे, रीलला पण आहेत, है ना? असंच तर सांगतात सगळे. पण मग फरक का पडत नाही? युट्यूबवर काय होतं, आपण जस्ट स्क्रोलिंग त्या रील्स पाहण्यात, त्या व्हिडिओ पाहण्यात वेळ घालवतो. आणि काय होतं, एक व्हिडिओ पाहिला, एक रील पाहिली की रिलेटेड दुसरी येते आणि आपण ते पाहण्यात इतकं गुंग होऊन जातो की कितीतरी तास आपले तिथे निघून जातात. आणि इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, इन्फॉर्मेशन घेतो, पण नॉलेज नाही मिळत, ज्ञान नाही मिळत आणि प्रॅक्टिकल तर तिथे होतच नाही, है ना? मग काय होतं की इथे क्लासमध्ये तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिकल करतात, है ना? सविस्तर त्याच्या मागचं सायन्स समजून घेतात, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळतात. तर तुम्ही जर कॅमेरा सुरू ठेवून व्यवस्थित इथे बसलात, है ना, तर काहीतरी उपयोग आहे. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. बाकी कोणीच चेंज करणार नाही, है ना? तर थोडंसं सिरियस राहा. जर मी माझा वेळ काढून इथे बसली आहे तुमच्यासाठी, तर तुमची पण जबाबदारी आहे की व्हिडिओ सुरू ठेवले पाहिजे, थोडासा सिरियसनेस आणला पाहिजे, प्रॅक्टिकल करून पाहिले पाहिजे, है ना? तर येतंय का लक्षात? तुमच्या इच्छा कधी पूर्ण होतील, प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होतील, ह्या बाबाकडून, त्या तांत्रिककडून, त्या मांत्रिककडून मंत्र आण, धागा आण, दोरा आण, क्रिस्टल आण, रेमेडी करून काही होणार नाही. एकच रेमेडी आहे, ती म्हणजे एनर्जी हिलिंग. कुठली रेमेडी आहे? एनर्जी हिलिंग. एनर्जी हिलिंग म्हणजे काय, की तुमच्या आतलं ब्रह्मांड आणि बाहेरचं ब्रह्मांड याची एनर्जी अलाइन करणं. ती एनर्जी कशी अलाइन होते? तर जाणीवपूर्वक, कॉन्शियसली आपल्याला सकारात्मक वाक्य बोलायची आहेत. त्याला अफर्मेशन म्हणतात. पहिली स्टेप. दुसरी स्टेप, जे अफर्मेशन आहे ते व्हिज्युअलाइज करायचे, म्हणजे ते घडताना बघायचं आपल्याला. कसं बघायचं? निवांत बसायचं सोफ्यावर,
रेलून बसा, पेंगून बसा, कसंही बसा, निवांत बसा आणि आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. आणि जर असं ताठ छान बसले मांडी घालून तर फारच छान. श्वासांवर लक्ष केंद्रित करा. ब्रीदिंग नॉर्मल होऊ द्या आणि जे तुमचं अफर्मेशन आहे ते ऍक्च्युअल घडतंय समोर असं बघा. ठीक आहे? व्हिज्युअलाइज करा. आता हे व्हिज्युअलाइज केल्याच्या नंतर तिथे तुमच्या इमोशन्स कनेक्ट झाल्या पाहिजे. म्हणजे मला घर घ्यायचंय, मला घर घ्यायचंय, मला घर घ्यायचंय, पैसे नाही, पैसे नाही, पैसे नाही असं रडत बसण्यापेक्षा वाव, मी घर घेतलेलं आहे नवीन माझं फ्लॅट. आणि बघा, आजकाल AI आहे है ना, तर तुम्हाला रेडीमेड इमेजेस, व्हिडिओज मिळतील. जसं तुमच्या कल्पनेतलं घर असेल असा एखादा व्हिडिओ, इमेज काढा आणि तो सतत बघा, सतत बघा. त्याला समोर लावून ठेवा भिंतीवर. तो बघितला, तुम्ही व्हिज्युअलाइज केलं की त्याच्यासोबत तुमच्या इमोशन्स कनेक्ट झाल्या पाहिजे. म्हणजे कशा, की अरे मी त्या घरात ऍक्च्युअल वास्तव्य करते आहे. मी ह्या रूममध्ये, त्या रूममध्ये जाते, त्या किचनमध्ये जाते, त्या हॉलमध्ये जाते, मग इथे असं करते, तिथे तसं करते, मी इथे हे इंटेरियर केलेलं आहे. असं तिथे इन्व्हॉल्व झालं पाहिजे तुम्ही. डे 1 ला काय सांगितलंय? तुम्ही म्हणाले काय वेड्यासारखं, है ना? तर डे 1 ला काय सांगितलं? जर आपल्याला कोणी वेडा म्हणत नसेल तर आपण डबक्यात आहोत, आपण स्टॉप झालेले आहोत, है ना? तर वेड्यासारखं वागावं लागेल जर आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर. रात्री असं घोरत पडत स्वप्न पाहून काहीच उपयोग होणार नाहीये. असं ताठ बसून मेडिटेशन मध्ये बसून जर स्वप्न पाहिलं तर ते असे मॅनिफेस्ट होतात. ओके. मागच्या भरपूर बॅचेसमध्ये भरपूर असे उदाहरणं आहेत. फीडबॅक त्यांनी लिहून पाठवलेत, गुगलला आहेत, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट आहे, फोन आलेले आहे की त्यांचे इच्छा पण पूर्ण झाल्या, प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालेत, है ना? तर करून बघा स्वतः. ओके. स्टेप 1 अफर्मेशन, स्टेप 2 व्हिज्युअलायझेशन. त्याच्यानंतर काय करायचंय, तिथे इमोशनचा कनेक्ट द्यायचा आहे. आणि हे म्हणजे काय होणार आहे ते मेडिटेशन. याला म्हणतात मेडिटेशन. आता खूप जणांना आहे ना मेडिटेशन बद्दल खूप गैरसमजुती असतात. काय म्हणतात, नाही नाही आमच्याच्याने ते मेडिटेशन काही नाही होणार. मेडिटेशन म्हणजे काय वाटतं, की एका जागेवर बसून डोळे बंद करून ध्यान लावून बसणं. कुणाकुणाला असं वाटत होतं? सारिकाताई म्हणतात मला. तर याला मेडिटेशन नाही म्हणत. एका जागेवर डोळे बंद करून ध्यान लावून बसणं याला ध्यान म्हणजे मेडिटेशन नाही म्हणत. मग कशाला म्हणतात? तर तुम्ही आत्ता जे काम करत आहात तिथे तुमची 100% प्रेझेंटी पाहिजे. मग ते काम काहीही असेल, काहीही असेल. आत्ता तुम्ही सेशन करणं असेल, तुम्ही भांडी घासणं असेल, तुम्ही ऑफिस वर्क करणं असेल, तुम्ही कणिक मळणं असेल, तुम्ही भाजीला फोडणी देणं असेल, तुम्ही मुलांशी बोलणं असेल, तुम्ही गाडी चालवणं असेल, तुम्ही जे पण काम करत आहात तर तिथे काय दिले पाहिजे तुम्ही? तुमचे 100% फिजिकली, मेंटली प्रेझेंट पाहिजे. त्याला मेडिटेशन म्हणतात. ओके. तर अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, इमोशनची जोड दिली तर काय होणार आहे, तिथे मेडिटेशन होणार आहे. आणि मग हे मेडिटेशन झालं की ती इच्छा पूर्ण होते. ओके. येतंय लक्षात? येस. आता कॉन्शियस माइंड पाहिलं आपण, की कॉन्शियस माइंड काय करतं? 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून माहिती गोळा करतं आणि ते सबकॉन्शियसला पाठवतं. सबकॉन्शियस ऍक्च्युअल घटना घडवून आणतं. कॉन्शियस माइंडचा रोल किती आहे? आपण आत्ता जे बसलेले आहोत एकमेकांसमोर, आपला आत्ताचा रोल फक्त 5 ते 10%. पण आपण इथे कशामुळे बसलेले आहोत? कारण गेले काही दिवस सतत ती पोस्ट आपण बघतोय किंवा सतत आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा विचार करतोय, है ना? मग सबकॉन्शियस माइंड त्या कामाला लागला आणि आपल्याला इथपर्यंत त्याने खेचत आणलं. अजून तुम्हाला सबकॉन्शियसचे छान उदाहरणं सांगते. माझ्यासोबत असं घडतं, मी बऱ्याच बॅचला सांगते कारण हे उदाहरण खूप जास्त स्ट्रॉंग घडतं माझ्यासोबत. काय? तर मुलाला घ्यायला मला शाळेत जायचं असतं आणि फुल माझं डोकं पॅक असतं विचारांनी. इतके भन्नाट विचार असतात, म्हणजे खूप जास्त विचारांचं काहूर असतं. मला समोर काहीच दिसत नसतं. पण मी 2 व्हीलर चालवून 2.5 किलोमीटर पर्यंत जाते आणि 2.5 किलोमीटर पर्यंत घरी येते. पण मी माझ्या दरवाजातून निघताना माझ्या त्याच गाडीची चावी घेते, माझ्याच पार्किंगला जाते, माझ्याच गाडीला चावी लावते. कुठेही गाडी न ठोकता बरोबर शाळेत व्यवस्थित पोहोचते.
पण मला समोर काही दिसत नसतं, खूप विचार असतात. बरोबर त्याच रस्त्याने जाते, माझ्याच मुलाला घेते गाडीवर, त्यालाच घेऊन माझ्याच पार्किंगला येते, परत मी घरात येते. पण ह्या प्रवासामध्ये दुसरेच विचार खूप असतात, मला काही सुधरत नसतं. किंवा मी स्वयंपाक जेवताना माझा हात असा इथेच जातो, असा नाकात कानात नाही जात जेवताना. किंवा तुम्ही पण कणिक मळायला घेतली तर तुम्ही काय कराल? गव्हाच्या पिठाचाच डबा घेणार किंवा भाकरी करायची तर भाकरीच्याच पिठाचा डबा घेणार. योग्य त्याच प्रमाणात पाणी टाकणार. बरोबर आहे? त्याच्यानंतर ते बनवणार. सकाळी उठून आपल्याला वॉशरूमला जर जायचं असेल शिला सुलाट, तर आपण टॉयलेट बाथरूमलाच जाणार की किचनला जाणार आपण आधी? हा, पण चहा ठेवायचा उठला उठला तर आपण आधी किचनलाच जाणार ना. मग चहा ठेवायला आपण वॉशरूमला जाणार का? नाही. मग हे सगळं का आहे? तर आपण अगदी लहानपणापासून, आपण खूप लहानपणापासून काय झालंय, ह्या गोष्टी कॉन्शियस लेवलला दररोज 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 करतोय. आता मी पण 10 दिवस झाले 2.5 किलोमीटर जाऊन मुलाला 10 वर्ष झाले हेच काम करते. बरोबर? मग रोज 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 कॉन्शियस माइंड कडून सबकॉन्शियसला तेच गेलाय, तोच रस्ता गेलाय है ना. त्याच्यामुळे कॉन्शियस माइंडने काय केलंय, सबकॉन्शियसने त्याचं चित्र स्वरूप, ते घटना म्हणजे ती कृती तो घडवून आणतो. येतंय लक्षात? तर कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड समजून जर तुम्ही घेतलं ना, ते तुम्हाला व्यवस्थित जर कळलं ना, तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे? येतंय लक्षात? जगाच्या पाठीवरचा तुमच्या आयुष्यातला कुठलाही प्रॉब्लेम असू दे, याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. काल तुम्हाला एक थेरपी पण दिली आहे की तो प्रॉब्लेम लिहा आणि त्याला म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. कारण ते का घडलंय? आपणच काहीतरी एक ऍक्शन घेतलीये, त्याला आलेली ती रिॲक्शन आहे. ठीक आहे? या पद्धतीने. आता अजून एक राहिलं बघा, मेडिटेशनच्या ह्याच्यात. खूप जणांना असं वाटतं ना की मेडिटेशन करताना माझं लक्षच लागत नाही, खूप विचार येतात, खूप विचार येतात. हा, तर कॉमन सेन्स, अगदी साधी गोष्ट एक लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्ही ध्यान लावायला बसतात की हा मला आता मेडिटेशनला बसायचं, पण तुमच्याच्याने काही होत नाही, तुम्ही बसतात मेडिटेशनला, त्यावेळेला तुमचं हृदय चालू असतं का? किडनी सुरू असते? फुफ्फुस सुरू असतं का? अन्नपचन संस्था, पोटातले लहान मोठे आतडे त्यांचं काम करत असतात का? तुमच्या त्वचेला गार गरम फॅनची हवा, एसीची हवा जाणवते का? तुमच्या हो, कानांना सगळे इतर आवाज ऐकू येतात का? हो, घरात काही करपलं तर वास येतो का? हो. मग तुमचा का हट्ट आहे त्या मेंदूने त्याचं काम थांबवावं? सगळं सुरू आहे ना. श्वसन नलिका सुरू आहे का? अन्न नलिका हो, सुरू आहे का? सगळंच जर सुरू आहे तर त्या मेंदूलाच का बरं थांबवायचंय मग मला? त्याला पण त्याचं काम करू द्या. पण आपण काय काय करतो माहिती का? तो जो थॉट येतो ना मेंदूमध्ये, त्याला धरून ठेवतो. श्वास येतो, श्वास जातो, श्वास येतो, श्वास जातो. त्याला नाही धरत आपण. इथे हृदयाची ते पंपिंग सुरू आहे. त्याला नाही काही करत आहे. ते किडनी तिचं तिचं काम करते. त्याला काही नाही करत आहे आपण. पण आपण काय करतो, तो थॉट येतो ना, त्याला असं पकडून धरतो. त्याला पुढे जाऊच देत नाही. आणि मग त्याच्या भोवती अनेक विचार आपण तिथं गुंतत जातो. तर आपण काय केलं पाहिजे? एक थॉट आला, एक थॉट गेला. ठीक आहे? विचारांचं काम आहे येणं, विचारांचं काम आहे जाणं. तर लेट इट गो. त्याला जाऊ द्या, त्याला जाऊ द्या, त्याला सोडून द्या, त्याला सोडून द्या. लेट इट गो खूप जास्त महत्वाचं आहे. ऍक्सेप्टन्स खूप जास्त महत्वाच्या आहे, ह्या 2 गोष्टी. त्याच्यानंतर तिसरी फॉरगिव्हनेस. जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या आयुष्यात तुम्ही स्टक झालेले आहात, खूप अडथळे आहेत, तुम्हाला मूव्ह ऑन होता येत नाहीये, तर तुम्हाला ह्या गोष्टींचा स्वीकार करावाच लागेल. कुठल्या गोष्टीचा? काही गोष्टी तुम्हाला ऍक्सेप्ट कराव्याच लागतील. निसर्गाचे नियम. दुसरी गोष्ट, आता निसर्गाचे नियम भरपूर आहेत. त्यातला आत्ता एक सांगितला. कुठला? अफर्मेशनच्या बरोबर तुमच्या इमोशनचा कनेक्ट पाहिजे. हं? मग ऍक्सेप्टन्स, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे प्रॉब्लेम, वेगवेगळे रिलेशन, जे पण काही असेल हा, त्याच्याबद्दल आपल्याला ऍक्सेप्टन्स पाहिजे. काही ठिकाणी लेट गो, सोडून देता आलं पाहिजे.
आणि काही ठिकाणी अजून काय करता आलं पाहिजे? फॉरगिव्हनेस, माफ करून देता आलं पाहिजे. आणि काही ठिकाणी माफी मागता आली पाहिजे. ह्या जर गोष्टी आपल्याला जमल्या तर आपली गाडी अशी सुटणार आहे, सुसाट एकदम, कुठल्याही रेमेडी शिवाय. लेट इट गो इतकं जास्त महत्वाचं आहे. काही जणांना काय वाटतं माहिती का, की मला काहीतरी अचीव्ह करायचंय. मला काहीतरी अचीव्ह करायचंय. समजा प्रमोशन हवंय, ठीक आहे. हे ऍक्च्युअल वास्तवातलं एक्झाम्पल मागच्या बॅचचं तुम्हाला सांगते. डॉक्टर आहेत त्यांचं काय म्हणणं होतं, खूप इच्छा होती त्यांची की त्यांच्या नवऱ्याचं प्रमोशन व्हावं, खूप वर्षांपासूनची. पण त्यांच्या नवऱ्याचं प्रमोशनच होत नव्हतं. का बरं होत नव्हतं त्यांना ह्या सेशन्सच्या नंतर कळालं. मग त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि मोकळ्या मनाने किंवा प्रामाणिकपणे इथे शेअर केलं. प्रमोशन व्हावं, नवऱ्याचं खूप इच्छा होती, खूप त्याच्यासाठी तडजोड करणं, हातपाय मारणं, प्रयत्न करणं सगळं सुरू होतं. पण मनामध्ये बायकोच्या काय होतं, प्रमोशन करून बदली होणार होती, दुसऱ्या गावी जावं लागणार होतं, की देशाबाहेर काहीतरी आहे ते जाऊ द्यायचं नव्हतं. मग एनर्जी काम कसं करणार? प्रमोशन तर हवंय, पण प्रमोशन घेऊन दुसऱ्या गावी बदली, शिफ्टिंग नकोय. मग ज्या वेळेला हे सेशन्स झाले त्यांनी तो थॉट लेट गो केला, की इट्स ओके, मी ऍक्सेप्ट करते. काय की तुम्ही मला सोडून काही दिवस, काही महिने दुसरीकडे जाऊन राहाल, आय ऍक्सेप्ट इट. आणि माझा जो थॉट आहे की प्रमोशन तर झालं पाहिजे पण शिफ्टिंग नाही झालं पाहिजे, ह्या थॉटला लेट गो करते मी. ह्या 2 गोष्टी केल्या आणि काही म्हणजे विदिन अ वीक का काय त्यांच्या नवऱ्याचं प्रमोशन झालं, सामान पॅक करून ते गेले. पण बिकॉज एव्हरीथिंग इज अन एनर्जी. प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. ब्रह्मांड, संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे काय, एक एनर्जी आहे आणि त्यातला आपण एक अंश आहोत. तर एनर्जी लेवलवरच आपल्याला काम करावं लागणार आहे. ओके. तिथून पुढे असतं सुपर कॉन्शियस माइंड. आता सुपर कॉन्शियस माइंड काय असतं, तर त्याच्याकडे काय असतं, तर आपल्या या जन्मातल्या लहानपणीच्या काही बॅड मेमरीज, ट्रॉमा किंवा मागच्या पूर्वजन्मातले काही ट्रॉमाज, काही बॅड मेमरीज, काही गुड मेमरीज, काही अधुऱ्या गोष्टी, अपूर्ण गोष्टी, हे सुपर कॉन्शियस माइंडकडे असतं. म्हणजे बघा, काही लोकांना आहे ना उंचावरून खाली बघण्याची भीती वाटते, तर हे सुपर कॉन्शियस माइंडमध्ये आहे ट्रॉमा. काही लोकांना अंधाराची भीती वाटते, काही लोकांना अचानक एखादा व्यक्ती आयुष्यात येतं आणि त्यांचं खूप जास्त स्ट्रॉंग कनेक्शन होऊन जातं प्रेमाचं. काही असे व्यक्ती असतात अचानक आयुष्यात येतात आणि खूप त्रास देतात. तर ह्या सगळ्या ज्या मेमरीज आहे हे सगळं कुठे आहे, सुपर कॉन्शियस माइंडमध्ये आहे. ओके. तर आता मी तुम्हाला जे पण एक्सप्लेन केलेलं आहे ते तुम्हाला स्लाइड्स इथे दाखवते. स्लाइड्सच्या माध्यमातून समजून घ्या. चित्र स्वरूप. ओके, दिसतंय स्लाइड? व्हॉट इज माइंड, किंवा 3 टाइप्स ऑफ माइंड काय, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, सुपर कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड काय करतं, कलेक्ट इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफर इट टू सबकॉन्शियस माइंड. कुठून कलेक्ट करतं इन्फॉर्मेशन, तर 5 सेन्सेस मधून. सबकॉन्शियस माइंड कसं आहे बघा, 10%. त्याच्याकडे काय, कॉन्शियस माइंड किती आहे, 10%. आणि त्याच्याकडे काय, इच्छाशक्ती. आत्ता मला सेशन जॉईन करायचंच आहे, ही माझी इच्छाशक्ती आहे, तर ते सेशन तुम्ही जॉईन करूच शकता. पण जाऊ दे ना,
फ्रीचं सेशन आहे, देऊन देऊन काय देतील? उगाच कुठे माझा 1 तास वाया घालवू, त्याच्यापेक्षा पटकन मग राहिलेले भांडे घासून घेते, स्वयंपाक करून घेते, सकाळची भाजीची तयारी करून घेते, है ना? तर विल पॉवर ॲट प्रेझेंट तुमची इच्छाशक्ती जी आहे ती. शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे आत्ता काहीतरी आपण डेटा घेतलाय आणि तो काही वेळानंतर विसरायला होतं. तर हे आहे शॉर्ट टर्म मेमरी. जर आपण त्याला तेवढं इम्पॉर्टन्स नाही दिलं, ते सबकॉन्शियसकडे नाही पाठवलं, त्याला जर महत्त्व नसेल तर ते सबकॉन्शियसकडे जाणार नाही, है ना? तर मग ती शॉर्ट टर्म मेमरी आहे. लॉजिकल थिंकिंग, व्हाय, हे असंच का बरं, ते तसंच का बरं, असं कुठे असतं का, हे जे आहे ना सगळं, ते कॉन्शियस माइंड, जागरूक अवस्था आहे मनाची. लॉजिकल, क्रिटिकल, रिझनिंग. ठीक आहे. सबकॉन्शियस माइंडकडे काय आहे जबाबदारी? आपल्या आयुष्याची जबाबदारी 90% सबकॉन्शियसकडे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं असेल ते फक्त आणि फक्त एकच, काय म्हणायचं याला, व्यक्ती म्हणायचं का? व्यक्ती म्हणू चला. एकच व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवंय ते देऊ शकतो, ते म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड. त्याच्याकडे काय आहे? बिलीफ्स, इमोशन्स, हॅबिट्स, व्हॅल्यूज, प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन्स, लॉंग टर्म मेमरी, इमॅजिनेशन आणि इंट्युशन. बिलीफ्स म्हणजे काय? आपली तत्व. मला हे असं हवंय तर असंच हवंय, मला हे पटतंय तर पटतंय, हे नाही पटत तर नाही पटत, चल माझं तुझ्याशी जमतं तर जमतं, नाही जमत तर नाही जमत. हे जे आहे ना, हे बिलीफ्स आहे, हे तत्व आहे. हे कुणाकडे असतात? रिजिड झालेले थॉट्स कुणाकडे असतात? सबकॉन्शियस माइंडकडे. इमोशन्स म्हणजे भावना, हॅबिट म्हणजे सवय. आता मी तुम्हाला माझं गाडी चालवण्याचं उदाहरण दिलं, ते काय झालं? हॅबिट. ती कुठून आली? कॉन्शियस माइंडला रोज 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 सेम प्रोसिजर मी केली, मग ती कुठे गेली? बिलीफ्स बनून कुठे गेली? ती हॅबिटमध्ये गेली. हॅबिट झाली, ती सवय झाली. मग आता डोळे बंद करून पण जाऊन येऊन शकते. असं तुम्ही पण करू शकता. डोळे बंद करून कणिक भिजवू शकतात ना, जेवू शकतो ना, तोंडातच घास जाईल ना, है ना? ते हॅबिट कशी तयार होते? कॉन्शियस माइंडवर जे जे रिपीट 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 होतं, त्याचंच रूपांतर काय असतं? हॅबिट म्हणजे सवय. व्हॅल्यूज, लॉंग टर्म मेमरी, इथे आहे शॉर्ट टर्म मेमरी. ठीक आहे. इंट्युशन म्हणजे आपला फर्स्ट व्हॉइस, इनर फर्स्ट व्हॉइस, आतला आवाज, आत्म्याचा आवाज. सबकॉन्शियस माइंड काय करतं? तर रिसीव्ह डेटा ॲज इट इज ट्रान्सफर बाय कॉन्शियस माइंड. इट डज नॉट हॅव सेन्स ऑफ व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. चूक किंवा बरोबर काहीही कळत नाही. फक्त जो डेटा आला आहे, रिसीव्ह अँड कन्वर्ट इट इंटू द पॅटर्न्स, चित्रस्वरूप, अँड रिकॉल पॅटर्न व्हेन रिक्वायर्ड. ठीक आहे. पॅटर्न म्हणजे चित्र तयार करायचं, आणि रिकॉल पॅटर्न व्हेन रिक्वायर्ड म्हणजे ती तशीच्या तशी घटना आपल्या आयुष्यात वास्तविक स्वरूपात उभी करायची. हे काम कुणाचं आहे? सबकॉन्शियस आहे. ठीक आहे. सुपर कॉन्शियस काय आहे? सुपर कॉन्शियस माइंड म्हणजे आपला सोल, आपली डिव्हायनिटी, आपला सोर्स, आपलं लव, ऑथेंटिक यू. ऑथेंटिक यू, आपण, आपला सोल, आपला आत्मा म्हणजे सुपर कॉन्शियस माइंड. द सबकॉन्शियस माइंड इज व्हॉट यू आर, तुम्ही काय आहात, कोण आहात. आणि कॉन्शियस माइंड म्हणजे व्हॉट यू डू, तुम्ही काय करत आहात. ठीक आहे. कॉन्शियस म्हणजे तुम्ही काय करत आहात, तुम्ही जे करतात तसे तुम्ही बनतात, म्हणजे सबकॉन्शियस. आणि तसा तुमचा तो आत्म्यावर संस्कार होत जातो. मग सुपर कॉन्शियस माइंड काय? हॅज अ डीप चाइल्डहुड आणि काय? पास्ट लाईफ मेमरीज, मागच्या कुठल्या जन्मातल्या, ज्या रिजिड झालेल्या असतात, आघात झालेल्या असतात, अशा मेमरीज आपला आत्मा पुन्हा या जन्मात घेऊन येतो. रिजिड पॅटर्न्स क्रिएट ऑब्स्टॅकल्स इन युअर लाईफ. जर तुमच्या लाईफमध्ये ऑब्स्टॅकल्स येत असतील, प्रॉब्लेम्स येत असतील, तर नक्कीच ते काय आहे? पास्ट लाईफ मेमरीज आहे. तेच तुमच्या आयुष्यात काय तयार करतंय? ऑब्स्टॅकल तयार करतंय. कॉन्शियस माइंड बघा किती असतं, जे आपल्याला ॲक्च्युअल दिसतं. ठीक आहे. जे दिसतं, ज्याला आपण मानतो, जे आपल्याला कळतं, ते फक्त आपल्या आयुष्यावर 5% काम करतं. मग कोण काम करतं जास्ती काम? सबकॉन्शियस म्हणजेच अनकॉन्शियस म्हणजे अवचेतन मन.
ठीक आहे. आता हे जे मन आहे तर त्याची वेव्स कशा असतात त्याच्या, हे बघा, हे गॅमा वेव्स, प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा कॉन्सन्ट्रेशन. बीटा वेव्स म्हणजे आपण ऍक्टिव्ह असतो, बिझी असतो, ऍक्टिव्ह असतो. गॅमामध्ये ना खूप जास्त ऍक्च्युली कन्फ्युजिंग ही माइंड स्टेट असते. बीटामध्ये आपण ऍक्टिव्ह असतो. अल्फा म्हणजे रिफ्लेक्टिव्ह किंवा रेस्टफुल. अल्फा जे कुठलंही मेडिटेशन केलं जातं ना, मेडिटेशनच्या सुरुवातीला काय सांगितलं जातं, जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, असं आपल्याला काही मिनिटं करायला लावतात किंवा काही श्वास आपल्याला डीप ब्रीद इन ब्रीद आउट करायला लावतात. जेव्हा ब्रीद इन ब्रीद आउट करतो तर आपण कसे होतो, कूल डाऊन होतो आणि आपण अल्फा स्टेटला जातो. आणि अल्फा स्टेटला गेल्याच्या नंतर जे आपल्या ब्रेनला दिलं जातं, जे खाद्य दिलं जातं तसे ऍक्च्युअल आपण घडत जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर थीटा वेव्ह, झोपेकडे आपण जातो आणि डेल्टा वेव्ह म्हणजे पूर्ण डीप स्लीपमध्ये आपण जातो. ठीक आहे. वेज टू ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंडला ट्रेन कसं केलं जातं, तर आधी अफर्मेशन्स दिले जातात. ते अफर्मेशन ऍक्च्युअल ते घडतंय असं आपल्याला कल्पना करायची म्हणजे व्हिज्युअलायझेशन, आणि त्याच्यासोबत इमोशनची जोड दिल्यानंतर असं फुल त्याचा मजा यायचा की आहा हा हा, हे स्वप्न माझं पूर्ण झालंय. ऍक्च्युअल तिथे प्रेझेंट राहायचं आपल्याला, फिजिकली पण आणि मेंटली पण, इमोशनली पण. त्याला म्हणतात मग मेडिटेशन. ठीक आहे. तर जरुरी नाही की तुम्ही डोळे बंद करूनच ते करताय. असं मस्त एखादा म्युझिक लावून दिलं बॅकग्राऊंडला आणि तुम्ही तो मजा घेताय, तुमचं ते पूर्ण झालंय, तर ते पण काय तुमचं मेडिटेशन. ठीक आहे. अफर्मेशन कसे काम करतात, तर क्रिएट अँड रिपीट पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. क्रिएट, तयार करा, आणि रिपीट 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 ते बोला अफर्मेशन. मग काय होईल, इट गोज टू द सबकॉन्शियस माइंड अँड क्रिएट्स पॅटर्न. सबकॉन्शियसला जातील, पॅटर्न तयार करतील. मग काय होईल, पॅटर्न तयार झाले की अट्रॅक्ट सिमिलर एनर्जी फ्रॉम द युनिव्हर्स. युनिव्हर्समधून त्या अफर्मेशनची सिमिलर एनर्जी अट्रॅक्ट केली जाते, आणि ती एनर्जी अट्रॅक्ट झाली, असं ट्युनिंग झालं की काय होतं, युअर विश बिकम रियालिटी. अशा पद्धतीने आपल्या इच्छा पूर्ण होतात किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बघा, हाऊ डज अवर सबकॉन्शियस माइंड क्रिएट ऑब्स्टॅकल इन युअर लाईफ. इट थिंक्स वन थिंग अगेन अँड अगेन. ही आई काय सांगते रोज, अगेन अँड अगेन. तू आता मोबाईल बघितला तर बघच, तू आता मोबाईल बघितला तर बघच, तू आता मोबाईल बघितला तर बघच. म्हणजे त्याला काय वाटतंय, मला मोबाईल बघायचाय, मला मोबाईल बघायचाय, मला मोबाईल बघायचाय. ओके. तर शेवटचा जो शब्द असतो ना, तो नाही जात सबकॉन्शियसकडे. ठीक आहे. वाक्यातला तो शेवटचा शब्द नाही जात. मेन मेन जे शब्द आहेत ना ते जातात. काय, मोबाईल 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 मोबाईल. इथे काय गेलं, राजे 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 राजे. ठीक आहे. मग ती अट्रॅक्ट करतात सेम एनर्जी आणि तसे सेम पॅटर्न ते क्रिएट करतात. हाऊ टू रिप्रोग्राम अवर सबकॉन्शियस माइंड. आता आपलं सबकॉन्शियस माइंड कसं आहे, फुल निगेटिव्ह आहे, सगळा फोकस प्रॉब्लेम्सवर आहे. मग याला रिप्रोग्राम करायचंय ना आपल्याला. मग रिप्रोग्राम कसं केलं जाईल, तर विथ द हेल्प ऑफ अफर्मेशन्स यू कॅन ब्रेक ओल्ड निगेटिव्ह पॅटर्न्स. जे ओल्ड निगेटिव्ह पॅटर्न्स आहे, सगळा फोकस प्रॉब्लेमवर आहे. आयुष्यात काही दुःख असेल तर ते माझ्याच नशिबी, सगळ्यात वाईट होणार असेल तर ते माझंच होतं, काम बिघडणार असेल तर माझंच बिघडतं, असे जे थॉट्स असतात, धोका होणार असेल, फसवणूक होणार असेल तर ती माझ्याच सोबत होते, असे जे निगेटिव्ह पॅटर्न आहे ते कसे ब्रेक होणार आहेत, तर अफर्मेशन्सने ब्रेक होणार आहेत. तुम्हाला अफर्मेशन्स मी ग्रुपमध्ये टाकते, डे 1, डे 2, डे 3 टाकले मला वाटतं. तर जर तुम्ही केलेलं नसेल तर तुम्ही तुमचा डे 1 तुम्ही सुरू करा. जर तुमचा डे 3 झालेला असेल तर तुम्ही डे 4 उद्या सुरू करा. ठीक आहे. तर आपल्या पद्धतीने जा तुम्ही स्वतः. मग निगेटिव्ह पॅटर्न ते ब्रेक होतील आणि क्रिएट न्यू पॅटर्न म्हणजे अफर्मेशन द्यायचे, जे काय करतील, आपली ग्रोथ करतील आणि आपल्याला एक हॅप्पी आणि सक्सेसफुल लाईफ देतील. ठीक आहे. आता काल तुम्हाला मी इथं प्रॅक्टिकली करून दाखवलं होतं है ना, पेंडुलम डाउजिंग, पाण्याचा प्रयोग, आणि तुम्हाला थेरॉटिकली मी एक्सप्लेन केला होता. तर इथे बघा, डॉक्टर मसारू इमोटो यांनी जो प्रयोग केलेला होता,
तर त्यांनी काय केलं होतं, हे पाणी आहे, ठीक आहे. तर ह्या पाण्याला ते काय म्हटले, एका भांड्यातल्या पाण्याला डिस्गस्टिंग, शी किती घाणेरडा आहे. लव, प्रेम दिलं. इव्हिल, ओके. तर बघा, जिथे डिस्गस्टिंग म्हटलंय ते पाणी गढूळ झालंय आणि त्याचं स्ट्रक्चर मायक्रोस्कोप खाली जेव्हा बघितलं ते अस्ताव्यस्त झालेलं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे. इव्हिल म्हटल्यावर बघा, राक्षसी, काळं काळं झालंय ते पाणी. आणि जेव्हा त्याला लव म्हटलं तर सुंदर पांढरं शुभ्र एक फुलाचं स्ट्रक्चर. हे खरं आहे, ओके. तुम्ही स्वतः हे करून बघू शकतात. तुम्ही करू शकतात हा प्रयोग, जसं तुम्हाला पुढचं दाखवते. तर पाण्याला प्रेम दिलं की बघा किती सुंदर ते झालं. तर तुम्हाला जर स्वतःवर काम करायचंय, इतरांवर काम करायचंय तर करा. काल तुम्हाला सांगितलं होतं, ऋषीमुनी काय करत होते, पाण्याचा वापर करत होते शाप देताना, उशाप देताना, किंवा आपल्या घरात कुठलीही पूजा करताना सुद्धा पाणी शिंपडतात आधी घरात, मग आपल्याला प्यायला सांगतात आणि मग पूजा सुरू करतात, ओके. बघा, पुन्हा त्यांनी काय केलं, तर एका पाण्याच्या थेंबाला थँक म्हटलं आणि मायक्रोस्कोप खाली तो पाण्याचा थेंब त्यांनी बघितला. तर बघा किती सुंदर स्ट्रक्चर त्याचं तयार झालंय. इव्हिल म्हटल्यावर त्या पाण्याच्या थेंबाचं काय झालं बघा. आणि प्रेयर म्हणजे प्रार्थना केली पाण्याच्या थेंबाला. प्रार्थना केल्यानंतर काय झालं, किती सुंदर ते फूल तयार झालेलं आहे, ओके. बघा, काचेच्या बरणीत एकाच कुकरमध्ये शिजवलेला भात घेतला आणि 3 दिवसानंतर बघितला तर एकावर लव लिहिलेलं होतं, तो भात पांढरा शुभ्र राहिला. एकावर लिहिलेलं होतं नथिंग, तर थोडासा पिवळा झाला, थोडासा पांढरा आहे. एकावर लिहिलं होतं हेट, तिरस्कार, तो कसा झाला, बुरशी पण आलीये, सडलाय, कुजलाय, ओके. तर काही नाती अशी असतात, आपण त्यांना खूप प्रेम देतो आपल्या आयुष्यात. काही नाती असतात, आले काय गेले काय, चाय के कप के बराबर, है ना. काही आपल्याला घेणं देणं नसतं काही लोकांशी. आणि काही लोकांचा आपण प्रचंड तिरस्कार करतो, मग तो व्यक्ती आपल्याबद्दल असाच होऊन जातो आणि आपण त्याच्याबद्दल असे होऊन जातो. काही लोकांना आपण खूप प्रेम देतो, मग ते व्यक्ती असे होऊन जातात, है ना. ओके. तर आता मला सांगा, आजच्या सेशनमध्ये तुम्हाला काय समजलं. काय समजलं तुम्हाला आजच्या सेशन मधून, काय करणार तुम्ही आता बदल, किंवा होमवर्क काय आहे कळलं का तुम्हाला. सकाळी उठल्या बोलताय उठल्या सरस्वती ताई, बोलतायत का. ओके, रेणुका ताई बोला. सकाळी सकाळी उठले उठले पॉझिटिव्ह बोलायचं व्हेरी गुड. आणि फक्त दिवसभर सकाळी उठल्याच नाही, दिवसभरच 24/7 आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचंय. दिवसभर आपण जे काम करणार आहे त्याला पॉझिटिव्ह विचार करूनच ते काम करायचं. येस, गुड. अजून बाकीच्यांना काय कळलं. काहीच नाही कळलं एवढ्या सेशन मधून. तेच सांगणार मध्ये होते, ओव्हरलोड दिवसभर झालं. पॉझिटिव्ह राहायचं आणि आपले काही प्रॉब्लेम्स आहेत ते आता घोकत नाही बसायचं, तर ते सॉल्व्ह झाले असं समजायचं. जे माझे 2 प्रॉब्लेम्स होते ते आता संपले असं आता म्हणत राहायचं. येस, व्हेरी गुड. छान. मला वाटतं तुमचा मुलगा पण जॉईन करणार होता ना. माईक बंद आहे. ऐकतोय तो, त्याचा अभ्यास करत करत तो ऐकतोय. अच्छा, ओके, गुड, ठीक हा. आहे. चालेल. अजून कोणी हँडरेस केलाय. कृणाल, तुम्ही केलाय का हँडरेस, काही म्हणताय. ओके, ठीक आहे. चालेल, थांबूया मग. आय होप तुम्हाला आजचं सेशन कळलंय, यावर तुम्ही काम करणार आहात असं मी गृहीत धरते आणि उद्याच्या सेशनसाठी तुम्हाला आमंत्रित करते. तर कोण कोण येणार आहे उद्या. उद्या अजून एक स्टेप पुढे जाऊ आपण, है ना. येस, व्हेरी गुड. तर ही संधी मला दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. बाय बाय. बाय बाय.